अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। खैरी येथे श्री शनीश्वर मंदिर येथे शनीश्वर मंदिराच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवी वर्ष धार्मिक उत्सवाने केला साजरा। खैरी येथे शनीश्वर मंदिराच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण असल्याने 28 डिसेंबर 2024 रोजी शनिवारी शनीश्वर मंदिर खैरी येथे रौप्य महोत्सव हा धार्मिक उत्साहाने साजरा करण्यात आला। शनीश्वर महाराजांचे दर्शन घेतल्याने माणसाच्या आयुष्यातील शनी हा निघून जात असल्याचे भाविक भक्तांचे म्हणणे होत असल्याने खैरी येथे शनिवारी शनीश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात। या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात धार्मिक उत्सव तसेच हबहब आशिष मानू समारे महाराज व त्यांच्या संच यांच्यामधून वाणीतून काल्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन माजी सेवा वृत्तीचे केंद्र प्रमुख विठ्ठल शंकर माकोडे, मनोहर खैरकर, रितेश खैरकर, रोहिणी खैरकर, रामप्रसाद चव्हाण, रमेश वडपल्लीवार, गुलाबराव इंगोले, मनोज कोचर, प्रदीप राऊत, शोभाताई खैरकर, रुपाली चारोळे व समस्त विश्वस्त श्री शनेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट खैरी यांनी आयोजित करण्यात आले होते। राळेगाव शहर प्रतिनिधी यश रवींद्र निवल। म्हणजे काय करूया, लोकांना सांगून ठेवलं संतांनी या ठिकाणी करावं लागणार आहे, या ठिकाणी भरावं लागणार आहे, इथेच कर इथेच भर लपशी नको सांगायचं एवढं आहे। महाराजांनी सांगितलं स्वर्ग कुठं आहे, ऐकून घ्या। एका माणसाने विचारलं मी काकू स्वर्ग कुठं आहे बाबाजी म्हणलं, स्वर्ग कुठं आहे म्हणलं तर जिवंत माणसाने विचारलं तो माणूस म्हणे मेलेल्याला माहित आहे म्हणजे स्वर्ग, आपल्याला काही माहित नाही। तुम्ही म्हणता ना वरत स्वर्ग आहे कुठंतरी नरक आहे, मग एक माणूस मेला गावातला त्याच्या कानात मी विचारलं जाऊ बाबाजी म्हणलं तुम्ही मेले ना म्हणलं मग स्वर्ग कुठं आहे, तर मेलेला माणूस बोले नाही काही। जिवंत माणसाला विचारायला जाऊ स्वर्ग कुठं आहे तो सांगत नाही, माहित नाही म्हणते, आणि मेलेल्या माणसाला विचारत जाऊ स्वर्ग कुठं आहे तो बोलत नाही। स्वर्ग विचाराचा कोणाला, स्वर्गाचा शोध कोणी लावला? वंदनीय महाराजाच्या ग्रामगीतेमध्ये स्वर्गाचा शोध लागला, लक्षात घ्या। महाराज सांगता स्वर्ग कुठं आहे ऐकून घ्या। सर्वजनाचे समाधान याहुनी स्वर्ग नाही महान, नांदती द्वेष मत्सराविन बंधुभाव सर्व स्वर्ग कुठं आहे? सर्वजनाचे समाधान याहुनी स्वर्ग नाही, ज्या ठिकाणी सर्वांचं समाधान आहे त्याच्यापेक्षा मोठा स्वर्ग कुठंच नाही। या पृथ्वीवर स्वर्ग आहे। आणि एका कुटुंबामध्ये जन्म देणाऱ्या मायबापाची तो पोरगा रोज सेवा करतो। एका कुटुंबामध्ये दोघं भाऊ दोघं जावा मिळून मिसळून राहते, त्याचं नाव आहे स्वर्ग। आणि एका दुसऱ्याच कुटुंबामध्ये जन्म देणाऱ्या मायबापाला पोरगा दारू पिऊन लाथा मारतो, बायकोले लाथा मारतो, पोराले शिक्षण देत नाही, त्याचं नाव आहे नरक। जिवंतपणीचा स्वर्ग नरक आहे, लक्षात ठेवा। म्हणून स्वर्ग जर तयार करायचा आहे, महिला मंडळीमध्ये ताकद आहे। उठल्यापासून झोपी जाईपर्यंत काम करता महिला मंडळी, तुम्ही बोलत चला, तुमच्यावरच आजचं कीर्तन आहे। बोला, सकाळी उठल्याबरोबर काम कोण करते? माणसं करते का बाया करते? आवाज हो, मग म्हणणारच नाही। एका वरणवाले भातवाले वाटा मिळालं, आता आवाज निघला पाहिजे। लय लोक यायला चेक करून घेऊन सर्वाले येतं। 2 पार्टीचे लोक आहेत, 3 पार्टीचे लोक राहते कीर्तनात, पण पोट्टे काही कीर्तनात बसत नाही। 2 पार्टीचे लोक, एक पुरुष मंडळी एक महिला मंडळी, 18 वर्षापासून वर 18 वर्षापासून वर। तुम्ही